बळ आहे दुसरं जे बळ आहे, आता शारीरिक बळाचा आपण विचार केला की त्याला पाहिल्यानंतर चौघांच्या अंतःकरणात भीती निर्माण व्हावी हे त्याचं शारीरिक बळ आहे. पण असे चौघ जर एकट्याला भिनारे, तो जर एखाद्या वेळेस असं चार माणसात बसला ना, त्याच्यासमोर एखादा उद्बत्ती छाप देतो आणि त्याची कॉलर धरतो चार माणसाने, जो बल संपन्न एवढा शारीरिक बळानं तो भ्र शब्द बोलत नाही. जवळचे 10-5 जण म्हणले, अहो तुम्ही जर नुसतं पालती जरी थप्पड मारली असती तरी ते उडून गेलं असतं, इतकं उद्बत्ती छाप असताना तुमचं येऊन त्यांनी कॉलर धरलेली तरी तुम्ही भ्र शब्द बोलले नाही. ते म्हटले तुम्ही म्हणतात ते खरंय, त्याला असं थुकलं असतं तरी ते पलीकडे सरकलं असतं, पण त्याच्या मागचे होलसेल आहे म्हणून मी शांत आहे. हे कशाचं बळ आहे? हे असणार कौटुंबिक बळ आहे. त्याच्या अंगात काहीच बळ नाही असंही बलवानाला एखाद्या जर असणारा सामना करत असेल आणि पुढचा अंगात बळ असतानाही शांत बसत असेल, ते त्याच्याकडे पाहू नाही, त्याच्या कौटुंबिक बळाकडे पाहू. तिसरं जे बळ आहे ना, ते बुद्धीचं बळ आहे. बुद्धीचं बळ या दोन्ही बळापेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धीचं जे बळ आहे ना, हे दोन्ही बळापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण बुद्धीचं वैभव सांगत असताना माऊली म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही अन्य नाही तुझे. बुद्धीचं हे बळ, या दोन्ही बळापेक्षा बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. कल्पना करा, लक्षात घ्या, इतिहासातला प्रसंग आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर ज्यावेळेस राजे अफजल खानाच्या भेटी करताना जाणार आहे, ही बातमी मा जिजाऊ साहेबांच्या कानावरती ज्यावेळेस गेली, त्यावेळेस मा जिजाऊ साहेब धास्तावल्या. कशामुळे? शिवबाच्या तुलनेमध्ये अफजल खानाचं शारीरिक बळ जास्त आहे. अफजल खानाचं बळ शारीरिक बळ जास्त आहे. अफजल खानाचं बळ शारीरिक जास्त या भीतीनं मा जिजाऊ साहेब धास्तावल्या, पण पस्तावल्या नाही. का? म्हटले माझ्या शिवबाजवळ त्याच्यापेक्षा बळ निश्चित कमी आहे, शक्ती कमी आहे, पण त्याच्यापेक्षा युक्ती जास्त आहे.
युक्तीनं काढणार. हे युक्तीनं बुद्धीचं बळ आहे. हे काय आहे? बुद्धीचं बळ आहे. शक्तीपेक्षाही काय आहे? युक्ती श्रेष्ठ आहे, बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. एका पिंजऱ्यामध्ये एक वाघ कोंडलेला होता. वाघ, आणि त्याला 8 दिवस कोंडलेला आहे. त्याला अन्न नाही, पाणी नाही, व्याकुळ झालेला आहे. तिथं फिरत फिरत कोल्हा आला त्या ठिकाणी. आणि कोल्ह्याला वाघानं विनंती केली, म्हणजे काही कर, मी 8 दिवस झाला अन्न नाही, पाणी नाही, फक्त मला एकदा या पिंजऱ्यातून बाहेर काढ. कोल्ह्याला त्याची दया आली, आणि कोल्ह्यानं ज्यावेळेस त्याला पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि वाघ बाहेर आला. आल्याबरोबर वाघानं सांगायला सुरुवात केली, वाघे उपदेशीला कोल्हा, सुखे खाऊ द्यावे मला. वाघानं उपदेश करायला सुरुवात केली, म्हणले मी 8 दिवसाचा उपवासी आहे, आणि आता काही माझ्या अंगात ताकद राहिली नाही की तू पुढे पळाल्यानंतर तुझ्या मागे पळायची. आता फक्त काय कर, सुखे खाऊ द्यावे मला. मला म्हटले भूक लागलेली, आता सुखानं फक्त खाऊ दे. कोल्हा हुशार, कारण प्राण्यामध्ये कोण हुशार आहे? कोल्हा हुशार. कोल्ह्याला लक्षात आलं, म्हणजे याची सुटका आपण केली, पण याची गाडी आपल्याच दारात सुटली. कोल्ह्याने म्हटला, घडेल हा उपकार. अरे म्हणले देह तर जाणारच आहे, आणि म्हटले माझं असंच म्हणणं आहे, देह काहीतरी कारणीच लागला पाहिजे. म्हणले तुझे कारणी देह माझा पडावा. अरे म्हणले तुझी जर क्षुधा तृप्त होत असेल तर खुशाल खा. म्हटले मला खुशाल खा. खाण्याबाबत नाही म्हटले, एक दिवस तर देह जाणारच आहे, आणि एक क्षण भरपूर आहे. म्हणले हे मी ऐकत आलेलो आहे. कोल्हा म्हटला नाहीतरी याचा काहीच उपयोग नाही, आणि जर एखाद्याला फाशी द्यायची असेल तर त्याची इच्छा विचारली जाते, इच्छा पुरवली जाते. म्हणले माझी एकच इच्छा आहे. वाघ म्हटला कुणाला तुला भेटायचंय का? गाडी देऊ का लगेच? मला आता भेटायचं नाही, आता शेवटची भेट आहे, आता कुणाला भेटायचं नाही. म्हणले कुणाला बोलायचंय का? मला आता बोलायचं सुद्धा राहिलेलं नाही. मोबाईल देऊ का? म्हटले नाही, बोलायचं सुद्धा नाही आता कोणाला भेटायचं नाही, कोणाला बोलायचं नाही. मग म्हटले फक्त एकच आहे, म्हटले माझी इच्छा अशी आहे, मी विचार करतोय मागाच्या पासून, तुमचं शरीर एवढं मोठं आहे, पिंजऱ्याचा दरवाजा एवढासा छोटा आहे, तुम्ही त्या पिंजऱ्याच्या दरवाज्यात बसलेच कसे? फक्त एकदा बसवून दाखवा, बस एवढीच इच्छा आहे माझी. आली त्याची अटकळ तुमच्यासाठी. वाघ म्हटला फक्त एवढीच इच्छा आहे ना तुझी? म्हणले बस एवढीच इच्छा आहे. वाघानं अंग अंकुचन केलं, त्या गेट मधून प्रवेश केला पिंजऱ्यात. त्या वाघानं असं इकडं वळून पाहण्याच्या आत यानं लगेच दरवाजा लावून घेतला, चावी लावली, खिशात चावी ठेवली. म्हटला वाघ ह्या काही नाही, तुझं कीर्तनच लय भारी, कुठं शिकला असेल माहित नाही, आतापर्यंत एवढे उपदेश ऐकले पण तुझ्यासारखा उपदेश ऐकला नाही. आता काही जरी म्हटला कोल्हा त्या वाघाला, तरी वाघाला निवांतपणानं ऐकूनच घ्यावं लागेल. त्या कोल्ह्याचं, हे कोल्ह्याचं बुद्धीचं बळ आहे. त्याच्याही पुढचं जे बळ आहे ना, बुद्धिवान जरी असेल तरी सत्तेचं बळ त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि म्हणून म्हण एक काय म्हण आहे, सत्य पुढं शहाणपण चालत नाही. म्हणजे शहाणा याचा अर्थ हे बुद्धीचं बळ आहे, पण त्याच्या पुढे चालत नाही, हे सत्याचं त्याच्यापेक्षा जास्त बळ आहे. बिरबलचा बादशाहचा जर विचार केला तर बिरबल कितीतरी नवरत्नापैकी एक रत्न आहे, हजर जबाबी बिरबल आहे, अति हुशार. पण तो हुशार आहे पण त्या सत्तेच्या ताब्यात आहे, कारण बुद्धीचं बळ आपलं, सत्तेचं बळ अधिक आहे. त्याच्याही पुढचं जे बळ आहे, त्याच्या पुढचं बळ संपत्तीचं बळ आहे. संपत्तीचं बळ सत्तेच्या बळापेक्षा श्रेष्ठ आहे. सत्तेच्या बळापेक्षा सुद्धा बळ कोणतं श्रेष्ठ आहे? संपत्तीचं बळ आहे. सत्ता जर ताब्यात घ्यायची असेल आणि जर संपत्ती नसेल तर संपत्तीवाल्या पुढे सुद्धा सत्तावाल्याला हात पसरावा लागतो, हे संपत्तीचं बळ आहे. सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ते संपत्तीचं बळ आहे. संपत्ती जर असेल तर
सुभाषितकाराने सांगितलं, शास्त्रकाराने सांगितलं, यशास्ति वित्तौ सनरः कुलीनः सपंडितस्य शुद्धवान् गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयं सर्वे गुणाः काञ्चनम् आश्रयन्ति. ज्याच्याजवळ संपत्ती आहे त्याला सनरः कुलीनः म्हटलं जातं. चांगला नर म्हटलं जातं, त्याला कुलीन म्हटलं जातं. सनरः कुलीनः सपंडितस्य त्याला विद्वान म्हटलं जातं. सपंडितस्य श्रुतवान गुणज्ञा त्याला गुणज्ञ म्हटलं जातं, श्रुतवान म्हटलं जातं. सएव वक्ता त्याला वक्ता चांगला म्हटलं जातं. सच दर्शनीयम त्याला दर्शनी पुरुष म्हटलं जातं. अरे म्हटलं एवढे गुण का लागले? सर्वे गुणाहा कांचनम आश्रयंती. हे सगळे गुण जे लागले ह्याला संपत्तीचं बळ आहे. माऊलीनी आपलं तुकोबारायांनी एका चरणात सांगून टाकलं, धनवंताला धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. हे सगळ्यात मोठं बळ. आता नेमकं याच्यातलं कोणतं बळ तुकोबारायाकडे हे याचा विचार करा. या बळापैकी नेमकं कोणतं बळ होतं तुकोबारायाकडे? तुकोबारायाकडे शारीरिक बळ होतं का? जर शारीरिक बळाचा विचार केला तर मंबाजी बुवानं ज्यावेळेस मारलं काट्याच्या काठी, जर शारीरिक बळ असतं तर तुकोबारायांनी प्रतिकार केला असता. तुकोबारायांनी तर भगवंताला म्हटले, देवा तुझे आम्हाला तिथून पाठवलं नाही तर कशाकरिता? की समाजाला चांगल्या मार्गाला लावण्याकरिता इथं पाठवलं वरून. मला इथं पाठवत असताना समाजाला सांगताना तुकोबारा म्हटले, मी अगोदर विनंती करून सांगितलं, लागून या पाया खरे डाळी बोला म्हणले, विनंती करून सांगितलं, किंबहुना पाया पडून सांगितलं. पाया पडून सुद्धा तुकोबारांनी सांगितलं. सकळांच्या पाया माझे दंडवत. विनंती करून सांगितलं, पाया पडून सांगितलं. पाया पडूनही ऐकलं नाही, विनंती करून ऐकलं नाही, बोंब मारून सांगितलं म्हटले. असं नाही ऐकलं.
तरी ऐकलं नाही, बोंब मारून सांगितलं. तुकोबाराय म्हणतात मी एवढ्यावरच नाही थांबलो, असं नाही ना ऐकलं, शिव्या देऊन सांगितलं. नाही कधी तरी किती सांगू तरी नाही कधी, शिव्या देऊन सांगितलं, शिव्या देऊन सांगितलं. पण म्हणले देवा एकच गोष्टीने सांगायचं बाकी राहिलं. कोणतं? असे दंडुके लावून मारून सांगायचं बाकी राहिलं. का? म्हणले तू काय करू देवा, आयशी नाही शक्ती दंडनिया पुरती वाटे लावू. असे असणारे काठी हातात घेऊन त्यांना वाट लावावं एवढी मात्र शक्ती माझ्या अंगात नाही. जवळ शारीरिक बळ नाही आणि शरीराच्या बळावर ते बळीवंत झालो म्हणतही नाही. दुसरं जे बळ आहे ते कौटुंबिक बळ आहे. आता कौटुंबिक बळाचा जर विचार केला तर कौटुंबिक बळामध्ये अर्धबळ जे असतं ते पत्नीचं असतं. अर्धबळ कोणाचं असतं? पत्नीचं. कारण दोन चाक आहेत, हे पती पत्नी हे काय दोन चाक आहेत. अहो त्याच्यातलं एक चाक पंक्चरच आहे. तुकोबारायचं पाहिलं तर आहे का? त्यांना 7 आहे का नाही? 1 जानेवारी दुसरी फेब्रुवारीच आहे. मग असं त्यांना बाकीचं 16 कुटुंबाचं भावकीचं बळ, पत्नीचं त्यांच्या कौटुंबिक बळ नाही. कौटुंबिक बळानेही तुकोबाराय बळीवंत झालो म्हणत नाही. तिसरं जे बळ आहे ते बुद्धीचं बळ. बुद्धीच्या बळामध्ये तुकोबाराय म्हणतात मी तवानाथ अपराधी, मी तवानाथ अपराधी, मी तवानाथ अपराधी, मी तवानाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझम्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माये बापा. आता तुकोबारायने असं म्हणलं मी मतिमंद आहे म्हणणं तुकोबारायने. जर मतिमंद तुकोबाराय असते तर पंचमवेद गाथा तयार झाला असता का? मोठं असताना देखील कमी मानून घेणं हा खरा मोठेपणा आहे. हा खरा मोठेपणा आहे. जसं श्रीमंताची पंगत असते, साखरपुडा श्रीमंताचा कल्पना करा. मिष्ठान्नाचं भोजन आहे. पक्वान्न आणि मिष्टान्न याच्यामध्ये फरक आहे. पक्वान्न कशाला म्हणायचं? पक्व झालेलं अन्न त्याचं नाव पक्वान्न. ज्या पदार्थामध्ये शिजवलेल्या अन्नामध्ये ज्या अन्नामध्ये शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असतो त्याला पक्वान्न म्हणायचं. आणि ज्या अन्नामध्ये गोड पदार्थांचा समावेश असतो त्याला मिष्ठान्न म्हणायचं. मिष्ठान्न. मग आपण जे भाजी भाकरी खातो ना रोजची याला काय म्हणायचं? पक्वान्न. शिजवलेलं जे असतं त्याला पक्वान्न म्हणायचं. आणि गोड ज्या दिवशी खातो ना त्या दिवशी म्हणायचं ते मिष्ठान्न. मग मिष्ठान्नाचं भोजन आहे. श्रीमंताचा साखरपुडा आहे. पंगत श्रीमंताची आहे. आणि ज्यावेळेस श्रीमंत गृहस्थ जातो पंक्तीमधून त्यावेळेस हात जोडतो आणि म्हणतो गरीबाची भाजी भाकरी पावन करून घ्या. वास्तविक पाहता तो गरीब आहे का? आणि गरीब जर असता तर एवढ्या मोठ्या हजारो माणसाला मिष्टान्नाची पंगत दिली असती का? म्हणजे तो मुळात गरीब नाही. जे वाढलेलं खायला ती भाजी भाकरी नाही, पण गरीब म्हणण्यामध्ये
आणि भाजी भाकरी खाऊन घ्या म्हणण्यामध्ये जो मनाचा मोठेपणा असतो, तसं तुकोबारा हे बुद्धिवान आहे पण मतिमंद लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. मुंगी सकरे करो, 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 मुंगी सकरे करो. मुंगी सकरे करो, 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 मुंगी सकरे करो. लहानपण दिगा देवा, मुंगी साखरेचा रवा. कारण मोठेपणामध्ये काय दुःख आहे ना, तुकोबार आहे म्हणतात, जया ये मोठेपण तया यातना कठीण. मालक म्हणण्यात त्रास जास्त आहे का नोकर म्हणण्यात त्रास जास्त आहे? मालक म्हणण्यात. एका कपड्याच्या दुकानामध्ये सेठजी बाहेर गेलेले होते, कपड्याचे दुकानदार मालक, आणि तिथं मुलींजी बसलेले होते त्या ठिकाणी. बऱ्याच दिवसाचं लाईटचं बिल थकलेलं होतं. ते जी गाडी आली पथकाची अशी आल्याबरोबर आपल्या साहेबांनी धार 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 बंदुकीच्या गोळीसारखं बोलले. त्यावेळेस त्याने ऐकून घेतलं त्या मुलींना. त्यांना म्हटले, अरे एवढं लाईट वापरता, एवढं दिवसा लाईट वापरता, प्रत्येक याला लाईट आहे असेल आणि बिल भरत नाहीत, एवढं बिल थकलेलं आहे असं पुष्कळ ज्यावेळेस बोलले त्या अधिकारी. याला नाही एकच म्हटलं, साहेब मी मुनिमय, मी काय मालक नाही. म्हणजे असं आहे का? ठीक आहे, थांबले ते. नंतर ज्यावेळेस मालक आले, त्यांना म्हटले याचा मालक कोण आहे? ते बसल्यावर म्हटले मी मालक आहे. मी मालक आहे ना, हे बिल भरावं लागेल. म्हणजे तुम्हाला बिल कोणाला भरावं लागलं? मालकाला. मुनिमजीला भरावं लागलं का? नाही. मोठे पण अंगी घेतलं का तिथं यातना विठा. तुकोबार आहे, बुद्धिमान आहे पण मतिमंद म्हणून घेतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. असावा लागतो शहाणा. लक्षात घ्या. देखील ज्ञानेश्वरी मध्ये म्हणले, ये रवी तरी मी मूर्खू. माऊली काय म्हटले? हे रवी तरी मी मूर्खू. आता जर मूर्खू म्हणून घ्यावं ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वरी सांगितली असती का? पण असावा लागतो शहाणा, असावा लागतो शहाणा, आणि म्हणून घ्यावं लागतं मूर्ख. शहाणा तो धनी घेतो, शहाणा तो धनी घेतो येथे. असावा लागतो शहाणा आणि म्हणून घ्यावं लागतं मूर्ख. त्या मूर्ख म्हणून घेण्याला किंमत आहे.
असावं लागतो शहाणा आणि म्हणून घ्यावं लागतं मूर्ख. त्या मूर्ख म्हणून घेण्याला किंमत आहे. पण एखादा जर कुणी असा म्हटला आम्ही मूर्खच आहे, जग म्हणतं सांगायची काय गरज आहे. कारण का हे मूर्ख म्हणून घेण्याला किंमत त्याच वेळेस आहे ज्यावेळेस शहाणपण अंगी आहे. त्याच्या पुढचं जे बळ आहे त्याच्या पुढचं बळ म्हणजे तुकोबारायाजवळ बुद्धीचंही बळ तुकोबाराय म्हणत नाहीत आणि म्हणून बुद्धीच्या बळानेही तुकोबाराय या ठिकाणी बळीवंत झालो असं त्यांचं म्हणणं नाही. मग तुकोबारायाजवळ त्याच्या पुढचं बळ पाहू, सत्तेचं बळ. तुकोबारायाजवळ कोणती सत्ता होती का? सोसायटीचे चेअरमन सुद्धा नाही. तुकोबाराय काय करू देवा आईसी नाही सत्ता, काही सत्ता नाही म्हटले. तुकोबाराय तर म्हणतात अहो दुसऱ्यावर सोडा, आपली तरी आपल्यावर आहे का? देश वेश नव्हे माझा, आपली आपल्यावर सत्ता नाही. आपली जर पाय डोळे म्हणता माझे पैसा मोकली, आपले जर आपण पाय म्हणतो आपले पाय तर एक दिवस हातात काठी घ्यायची वेळ काय आहे. कारण का पायावर आपली सत्ता नाही. डोळे जर आपले म्हणावे तर त्याला चष्मा का लागावा. कारण का पाय डोळे म्हणता माझे पैसा मोकली. आपली आपल्या देहावर सत्ता नाही. लक्षात घ्या आपल्या देहावर सत्ता नाही. मग तुकोबाराय सत्तेच्या बळानेही आम्ही बळीवंत झालो असं त्यांचं म्हणणं नाही. त्याच्या पुढचं बळ जे आहे सर्वात श्रेष्ठ ते संपत्तीचं बळ. संपत्तीच्या जर बळाचा विचार केला तुकोबारायाच्या तर तुकोबारायांनी म्हणावं आम्ही सदैव
कवता कवतात आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुतरी घर राखीती. तुकोबारायाचं जर दुर्बळपणा पाहिला ना, तर ज्यावेळेस तुकोबारायांच्या घरी पंढरीश परमात्मा पाहुणे म्हणून आले, त्यावेळेस आल्यानंतर पाहुणचार करण्याकरिता तुकोबारायाची परिस्थिती नाही. त्यावेळेस तुकोबारायांनी वर्णन केलं, पाहुणे घरासी आजी आले गोष्टी तुकोबारायांच्या घरी पंढरीश परमात्मा पाहुणे म्हणून आले. पाहुणचार करण्याकरिता धान्य नाही घरामध्ये. मग सापडलं थोडं धान्य आणि अधिक पाणी आहे, जास्त पाण्यात धान्य थोडं टाकलेलं आहे. जळजळीत पाण्या माझे रांधिल्या कन्या. आणि ज्यावेळेस भगवान पंढरीश परमात्म्याला त्या कन्या पातळ झालेल्या केळीच्या पत्रावळीवरती पानावरती वाढल्या. आता अगोदरच पातळ कन्या, परत केळीच्या पानावरती वाढल्या. त्या ज्यावेळेस जाऊ लागल्या अशा खाली, त्यावेळेस भगवंताला चतुर्भुज व्हावं लागलं, 4 हात करावे लागले. 3 हातानं असं 2 केलं आणि एका हातानं कन्या ओळखल्या. आणि तुकोबाराने विचारलं म्हणले देवा कन्या कशा झाल्या? देव म्हटले एवढ्या मोठमोठ्या राक्षसांचा फडशा पाळायला मला 2च हात पुरेसे होते, पण तुझ्या कन्या एवढ्या बलवान झाल्या मला 4 हात व्हावं लागलं. ही तुकोबारायाची दुर्बलता, ही परिस्थिती आहे. मुखशुद्धी तुळशी जळ तुका म्हणे दुर्बळ. मग तुकोबाराय सांपत्तिक बळानंही बळीवंत झालो म्हणत नाही. मग बळ तर एकही नाही आतापर्यंत सांगितलेलं. आतापर्यंत जे 5 बळाचे मुख्य प्रकार सांगितले, याच्यातलं एकही बळ नाही तुकोबारायाजवळ. आणि म्हणतात तर खरं बळीवंत. मग याचा अर्थ काही म्हटले तुकोबारायांनी हरिपाठ वाचलाच नसेल ज्ञानोबारायांचा. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलेलं म्हणजे हरिपाठामध्ये बळे विनाश Hare
बळेवी न शक्ती बोलू नये. म्हणजे बळ तर एकही नाही. आणि सांगितलं ज्ञानोबांनी तर बळेवी न शक्ती बोलू नये. ज्यावेळेस सीतेचं अपहरण केलं रावणानं आणि लंकेमध्ये अशोक वाटिका सीतेला ठेवले आहे. तिथं ज्यावेळेस हनुमंतराय गेले सीतेचा शोध करण्याकरिता आणि गेल्यानंतर त्यांनी जम्मू माळ्यालाही मारून टाकले. ती अशोक वाटिका उद्ध्वस्त केलेली. त्याच्यानंतर त्याची लंका जाळलेली. आणि रावण एकच म्हणायचा. आपण मालिका पाहिली की रामायणाची. जय श्रीराम जर म्हटले ना तर ते माझा मत का हो श्रीराम. रावण कोण राम आहे म्हणायचा. कोण राम. विभीषणानं सांगितलं राम कोण हे नंतर कळेल. पण म्हणजे त्याच्यातलं जर पाहिलं ना तर रामाजवळ सैन्य किती होतं वानराचं. किती पद्म होतं. 18 पद्म वानर आहेत. 18 पद्म वानर. अरे म्हटलं त्या 18 पद्म वानरातलं एकच आलं. आणि एकच आलं त्यानं जम्मू माळ्याला मारलं. अशोक वाटिकेचा उद्ध्वस्त केला. लंका जाळली. बायका पोरा देखत म्हणजे तुझी दाढी सुद्धा जाळली. हनुमंत महाबळी रावणाची दाढी. अरे म्हणजे बायका पोरा देखत एकाच त्या वानरानं तुझी दाढी जाळून गेला. तू म्हणतो कोण राम. राम नंतरची गोष्ट आहे. म्हणजे एक वानर असं 18 पद्म वानर कसे. आणि 18 पद्म तर त्याच्यातला एखादा कॅप्टन कसा. आणि त्याचा सगळ्यात बॉस अध्यक्ष राम आहे. म्हटले राम. मग रामाच्या तुलनेत रावणाची शक्ती फार कमी आहे. बळ. पण बळ कमी असताना देखील तो काय करायचा. मत कहो श्रीराम म्हणायचा. बळेवी न शक्ती बोलू नये. तसं म्हणजे तुकोबाराय तुम्ही कोणतंच बळ नाही आणि बळाशिवाय बळीवंत झालो म्हणतात हे तुमचं बोलणं उचित नाही. तुकोबाराय म्हटले हे जे बळ आहेत ना हे इतर बळ आहेत. परमार्थाचे बळ आहे ना त्याचं नाव एकच बळ आहे. त्या बळाचं नाव आहे वैराग्याचं बळ. कोणतं बळ आहे. वैराग्याचं बळ. सहस्त्र नामाचे हत्यार शंख चक्राचे शृंगार अतिबळ वैराग्याचे थोर केला मार षडवर्गा. म्हणजे सगळ्यात जर परमार्थातलं बळ कोणतं असेल तर ते बळ कोणतं आहे. वैराग्याचं बळ आहे. आणि त्या वैराग्याचं बळ कारण वैराग्य ही 2 प्रकारचं. वैराग्य हे 2 प्रकारचं. एक जिहासा वैराग्य आणि दुसरं जिज्ञासा वैराग्य. आता जिज्ञासा वैराग्य आणि जिहासा वैराग्य एका वाक्यामध्ये सांगतो. अंतःकरणामध्ये विचारानं जे प्रेरित असतं वैराग्य त्याला म्हणायचं जिज्ञासा वैराग्य. आणि अविचारानं निर्माण झालेलं वैराग्य त्याला म्हणायचं जिहासा वैराग्य. किंबहुना जे वैराग्य निर्माण झालं आणि ते कायमचं टिकतं त्याला म्हणायचं जिज्ञासा वैराग्य. वैराग्य होतं पण काही काळच टिकतं याला जिहासा वैराग्य म्हणायचं. मग जिहासा वैराग्य आणि जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्याचे 3 प्रकार सांगितले. कर्पट वैराग्य, स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य. हे फक्त तिथं गेल्यानंतरच निर्माण होतं. स्मशानात जर गेलो आपण दुसऱ्याला पोचवायला का होईना तिथं वैराग्य निर्माण होतं. तिथं वैराग्य निर्माण होतं. काही माणसाचं खरं नाही म्हणतो आणि त्याच्या कवटीचा आवाज सुद्धा होऊ देत नाही. तो म्हणतो जनावर पाणी पाजायचं. काही खरं नाही म्हणत नाही पण तिथं फार काळ ते वैराग्य टिकतही नाही. ते जिहासा वैराग्य. जिहासा वैराग्य. प्रपंचात निर्माण होतं वैराग्य. एक पेन्शनर गृहस्थ होते त्याला 3 मुलं होती. 3 मुलं आणि 3 मुलं काहीच काम करत नाहीत. 25 वय होऊन गेलेलं आहे. काडीचं काम नाही. पैशाचं काम नाही. त्यावेळेस त्या पेन्शनर असणाऱ्यांनी एक खोलीमध्ये घेतलं 3 मुलांना आणि 3 मुलांना दम दिला. अरे म्हटले तुम्हाला इथून पुढे प्रपंच करायचा आहे. 5 पैसे मिळवण्याची अक्कल नाही. माझ्याच पेन्शनवर सगळे जगतात आणि तुम्हाला जर पैसे नाही मिळाले वित्त नाही मिळालं तर तुमचा प्रपंच चालायचा कसा. शेवटी त्यानं वैतागून म्हटले अरे म्हटलं तुमचे डोळे तरी कधी उघडतील मुलांना म्हटले. त्याच्यातलं एक 3रं लय बिलिंदर होतं बाळ. ते म्हटले दादा तू आमच्या डोळे उघडण्याची वाटच बघून तुझे झाकले कामचे उघडते. त्या म्हाताऱ्याला राग आला. मला माझ्या पेन्शनवर जगतायत 5 पैसे आणखी मिळत नाही आणि माझे डोळे झाकायची वाट पाहतात. त्यांनी वळकटीची गुंडाळी. म्हणला आता काशीला जाणार पण आता माघारी येणार नाही. आता घराचं तोंड पाहणार नाही.
सगळे दोन जे मुलं होते मोठे पहिले 1 नंबर आणि 2 नंबरचे त्यांनी 2 पाय धरले त्या म्हाताऱ्याचे. हो म्हटले काही करा दादा, जाऊ नका तुम्ही घर सोडून. म्हणजे अजिबात नाही. ते बारक होतच हुशार. ते म्हटलं याची गाडी जरी सुरू झाली, स्टार्ट झालेली गाडी, पण याचा गिअर म्हणले घरात स्वयंपाक करताय. याचा गिअर कुठे? स्वयंपाक करताय किचन मध्ये. हे याची गाडी स्टार्ट झाली, गिअर पडल्यावर गाडी पळते ना, स्टार्ट झाल्यानंतर पळत नाही. त्यानं काही विनवणी केली नाही. तिसऱ्यानं ते नीट गेलं किचन मध्ये आणि आईला म्हटले, आई आज काशीला निघाले वळकटी गोळा करून. तिनं विचार केला. ती त्याची बायको होती, ती म्हणली त्याच्या शेपटावर पाय दिलाच कशा इस्तू हातात धरावा, पण म्हणले त्याच्या नादी लागायला नाही पाहिजे. कुणी नादी लागले म्हणले काही नाही, मी सहज असं म्हटलेलं. बरं म्हणले ठीक आहे. ज्या वेळेस ते आली ना, आल्याबरोबर तिनं फक्त पाहिलं म्हाताऱ्याला. नजरेतली ताकद आहे, नजरेतली. जसं त्या म्हातारीनं म्हाताऱ्याच्या डोळ्याला डोळा भिडला तसा म्हातारा अर्धा ढिला पडला. नुसत्या नजरेची ताकद. आणि म्हातारीनं मग तत्वज्ञान सांगायला सुरुवात केलं. आपल्याला देवानं इनमिन 3च दिलेत. जगाला लेकरं लेकरं म्हणता लेकरं नाही. आपले काही हे जे आले ते काय कुठून काय जत्रातून आणले का, कुठून का ओढून आणलेत का, कुठून का मागून आणलेत का, आणि आपले आहेत म्हणूनच बोलले, नसते तर बोलले असते का. ज्यावेळेस प्रपंचाचं तत्वज्ञान सांगितलं, म्हातारीनं जी वेळ वळकटी गुंडाळलेली होती ना, अशी घरात टाकली आणि क्वाटवर जाऊन बसला. म्हातारीला म्हटला, तुझी स्वयंपाक करता करता येण्याची काही गरज नाही. म्हणला मी तरी खरंच कुठं निघालतो. म्हणजे याचं वैराग्य निर्माण झालं होतं काशीला जायचं, पण ते निर्माण झालेलं वैराग्य एक पाय दारात आणि एक पाय घरात आहे. ते दारातून तरी त्याला बाहेर निघू दिलं का वैराग्याने. आणि चारानं निर्माण झालेलं वैराग्य हे टिकत नाही. होतं पण टिकत नाही. मग जे जिज्ञासा त्याच्या जोडीला असतो विवेक, आणि ते टिकतं. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगी तलवार धगधगी तलवार विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. मग तुकोबाराय वैराग्याच्या बळानं बळीवंत झालो म्हणतात. हे बळ तुकोबाराने आणलं कुठून? देवाकडून. कारण देवाजवळ षड्गुण ऐश्वर्य परमात्मा आहे. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती देत. वैराग्य हे भगवंताजवळचं बळ आहे. म्हणजे भगवंतानं कुठून आणलं, त्याला कुठून आणायची गरज नाही. ते त्याचंच बळ आहे, ते असलेलं त्याचं बळ आहे. पण ते बळ त्यांनी शुकाचार्यांना दिलं. वैराग्याचं बळ कुणाला दिलं? भगवंतानं शुकाचार्यांना. शुकाचार्य संसारात येण्याकरिता भीत होते. संसारात नकोच म्हटले, यायचंच नाही संसारामध्ये. कारण मुमुक्षु जो असतो, साधक जो असतो, जिज्ञासू जो असतो ना, तो जन्म मरणाला कंटाळलेला असतो. जे भवस्वर्गा उपगले मुमुक्षु
मोक्षयोग ज्ञाना वळघले उडती नयया निघाले पैजा देत. त्यांनी पैज मारलेली असते की आम्ही आता पुन्हा जन्माला येणार नाही. कारण जन्म म्हणजे कारागृह आहे हे जिज्ञासूला कळालं. आणि जे सतत कारागृहात जातं ना त्याला काही वाटत नाही. नवीन कारागृहात चाललेला आणि सतत कारागृहातून येणं जाणं केलेला ओळखू येतो. नवीन चाललेला खाली मान घालून चालत असतो. कुणी जर दिसले तर त्यांच्याकडे पाहत नाही. पण जे सतत येरदार केलेली का कारागृहामधून एखाद्या कैद्यानं ते खाली बघून चालत नाही. ते पोलीस जरी